नमस्कार. स्वरा स्पेशलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. आज आपण तांदुळक्याची भाजी करणार आहोत. खूप छान लागते ही भाजी. मेथीच्या भाजीपेक्षा सुद्धा खूप छान लागते. तुम्ही नक्की करून बघा. आधी आपण तांदूळ निवडून घेतलेला आहे आणि मग तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. आता आपण इथे एका भांड्यामध्ये उकडून घेऊया, म्हणजे थोडासा शिजवून घ्यायचा आहे. ही भाजी आपण डायरेक्ट पण करू शकतो, पण इथे मी आधी शिजवून घेतलेली आहे. तर पाण्याला उकळी आलेली आहे. 1-2 उकळीमध्ये तांदूळ का एकदम छान शिजतो. चेक करून बघायचा. चमच्याने थोडंसं घ्यायचं आणि ती काडी अशी दाबून बघायची. त्याची काडी दाबल्या गेली तर समजायचं की तांदूळ का शिजलेला आहे. शक्यतो ह्या भाजीवरती झाकण ठेवायचं नाही, नाहीतर काय होतं, त्याचा जो हिरवा कलर असतो तो नाहीसा होतो आणि भाजी पिवळसर दिसायला लागते. त्यामुळे झाकण ठेवू नका. आपण आता तांदूळ का शिजलेला आहे आपण आता चाळणीमध्ये काढून घेऊया, म्हणजे एक्स्ट्रा जे पाणी असेल त्याच्यातलं ते निघून जाईल. आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया. जिरं मोहरी टाकून घेऊया. त्याच्यासाठी आपल्याला कांदा, हिरव्या मिरच्या आणि लसूण एवढंच साहित्य लागणार आहे. लसणामुळे छान चव येते, त्यामुळे लसूण जरूर टाका. कांदासुद्धा टाका. कांद्याने सुद्धा खूप छान चव लागते. आणि शक्यतो शेंगदाण्याचा कूट टाकू नका. अशीच ही भाजी बिना कुटाची खूप छान लागते. आता आपण कांदा, मिरच्या, लसूण व्यवस्थित परतून घेऊया. गुलाबीसर रंग येईपर्यंत आपण हा कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये भाजी थोडीशी अशी मोकळी मोकळी करून टाकायची आहे. म्हणजे कांदा सगळीकडे त्या भाजीला लागला जातो. नाहीतर काय होतं, ती भाजी अशी एकमेकाला चिटकून बसल्यासारखी होते.
म्हणून ती अशी मोकळी मोकळी हाताने करून टाकायची आहे, म्हणजे सगळं व्यवस्थित मिक्स होते. थोडेसे मीठ टाकून घ्यायचे आहे. ही भाजी करायला एकदम सोपी आहे. साहित्य पण खूप जास्त लागत नाही. हिरव्या मिरच्या, लसूण, कांदा, बस एवढंच लागतं. आणि खायला पण अतिशय छान लागते. तर ही भाजी काही लोक काय करतात, पिळून घेतात, पण मला काय वाटतं, पिळायची नाही ही भाजी. पिळल्यानंतर तिचं सगळं पाणी निघून जातं, जीवनसत्व निघून जातं तिचं, त्याच्यामुळे ही भाजी पिळायची नाही आहे. अशीच खूप छान लागते. तर तुम्ही नक्की करून बघा. थँक्यू.